इयत्ता 10वी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये देण्यात येणार आहेत अशा प्रकारची घोषणा तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती, परंतु या योजनेची अंमलबजावणी झाली नाही। आता 10वीचे विद्यार्थी मला फोन करत आहेत आणि विचारत आहेत की ही 2 लाख रुपयाची योजना आम्हाला मिळवायची असेल तर काय करावं लागेल, कोणाकडे अर्ज करावा लागेल। परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बार्टीकडे अर्ज केले होते ते अर्ज अजूनही पेंडिंग आहेत आणि बार्टीकडून त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे की या योजनेची फक्त घोषणा झाली, अंमलबजावणी झाली नाही। यानंतर अनेक योजना इतर खात्यांच्या आल्या, ज्याला बजेट नव्हतं ते बजेट देखील त्या खात्याकडे वळवलं गेलं आणि त्या योजना देखील सुरू झाल्या। आता आपण बघतोय की लाडकी बहीण योजना आपल्या समोर आहे आणि या योजनेसाठी बजेट नसताना देखील इतर अनेक खात्यांचा निधी वळवला जातोय, परंतु ही योजना बंद केली जात नाही। मग अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्याच अशा योजना बंद का केल्या जातात असा प्रश्न आता या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातोय। बार्टीनं यावर्षी देखील पत्र काढून सांगितलेलं आहे की या योजनेची फक्त घोषणा झाली, अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून फक्त घोषणा करून या विद्यार्थ्यांना फसवलं गेले का असा देखील प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये आहे। कारण अशा घोषणा होतात परंतु आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत अशा प्रकारच्या योजना येतच नाहीत। सामाजिक न्याय खात्याच्या योजनांना अशा प्रकारची कात्री का लावली जाते हा देखील प्रश्न आता या विद्यार्थ्यांचे पालक विचारत आहेत आणि आमच्या विद्यार्थ्यांना जर 2 लाख रुपये मिळाले असते तर त्यांनी चांगल्या प्रकारची इंजिनिअरिंगची आणि मेडिकलची तयारी केली असती असं देखील या पालकांचं म्हणणं आहे। या योजनेच्या माध्यमातून 11वी मध्ये 1 लाख रुपये आणि 12वी मध्ये पुन्हा 1 लाख रुपये असे 2 लाख रुपये या विद्यार्थ्यांना मिळणार होते, परंतु या योजनेची अंमलबजावणी झाली नाही। बार्टीने अशा प्रकारचं पत्र वारंवार या अर्ज करणाऱ्या लोकांना पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ही योजना फक्त घोषित झाली, तिची अंमलबजावणी झाली नाही। याचा अर्थ असा होतो का की सामाजिक न्याय खात्याच्या योजनांकडे कोणी लक्षच देत नाही। धनंजय मुंडेंनी घोषणा केली, धनंजय मुंडेंनी घोषणा केल्यानंतर मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली की नाही की मंत्रिमंडळामध्ये हा प्रश्न मांडला हे देखील निश्चित माहिती नाही, परंतु या योजनेची मात्र अंमलबजावणी झाली नाही आणि या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी धनंजय मुंडेंनी नंतर कोणतेही प्रयत्न केले नाहीत। धनंजय मुंडेंच्या नंतर आलेले जे काही सामाजिक न्यायमंत्री होते त्यांनी देखील यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, म्हणून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची ही योजना तेव्हापासून पेंडिंग आहे, ती अजूनही सुरू झाली नाही। यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, परंतु त्यांना या योजनेचा लाभ आणखीनही मिळालेला नाही। अनुसूचित जातीच्या किंवा सामाजिक न्याय विभागाच्या जेवढ्या काही योजना असतात या योजनांची परिस्थिती अशीच होते, कारण या योजनांचा निधी इतरत्र वळवला जातो। आपल्याला नुकतंच एक उदाहरण माहिती असेल की लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सुरुवातीला 7,000 कोटी रुपयांचा निधी वळवला गेला आणि त्यानंतर जवळपास 425 कोटी रुपयांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेला। त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना देण्यासाठी पैसा सामाजिक न्याय विभागाकडे शिल्लक राहतच नाही आणि सामाजिक न्यायमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सरकारकडून कोणतेही उत्तर देखील दिलं जात नाही। आपल्याला माहिती असेल की संजय शिरसाट साहेबांनी मुख्यमंत्र्यांना असा प्रश्न विचारला होता की यापूर्वी देखील 7,000 कोटी रुपये वळवलेले आहेत आणि आता देखील 425 कोटी रुपये वळवलेले आहेत, हे 425 कोटी रुपये वळवत असताना मला विचारलं देखील नाही। अर्थातच सामाजिक न्यायमंत्र्यांना विचारण्याची प्रथा किंवा परंपराच आपल्या शासन व्यवस्थेमध्ये नाही का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे। सामाजिक न्याय खात्यांच्या सचिवाला, सामाजिक न्याय खात्यांच्या कर्मचाऱ्याला आणि सामाजिक न्यायमंत्र्यांना देखील हे माहितीच नाही की आपल्याकडचे 425 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेले आहेत। ही राज्याची जरी परिस्थिती असली तरी केंद्रात देखील यापेक्षा काही वेगळं घडतंय अशातला भाग नाही आहे। नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये माननीय रामदास आठवले साहेब जे की सामाजिक न्याय खात्याचे केंद्राचे राज्यमंत्री आहेत, त्यांना देखील एक प्रश्न कालच्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून चालवली जाणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला मिळतात, ती योजना सध्या केंद्राने बंद केली आहे। यावेळेस रामदास आठवले साहेब असं म्हणाले की या योजनेच्या बाबतीमध्ये मला माहितीच नाही आणि ही योजना बंद करत असताना माझ्यासोबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी कसलीही चर्चा माझ्यासोबत केलेली नाही। याचा अर्थ असा होतो का की आपल्या मंत्र्यांनाच कोणी विचारत नाही आणि आपल्या मंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नाला कोणी उत्तर देखील देत नाही। सामाजिक न्याय खात्याची जी सुरुवात आहे ही सुरुवातच याच्यासाठी झालेली होती की अनुसूचित जाती आणि जमातीचे जे काही उत्थान आहे किंवा त्यांना जी काही आर्थिक उन्नतीसाठी सहाय्य करायचं आहे त्यासाठी हा निधी राखीव ठेवला जातो, परंतु हा निधी इतरत्र वळवण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरू आहे। खरं तर हा निधी वळवला जाऊ शकत नाही, कारण हा निधी मागासवर्गीयांच्या या उत्थानासाठी राखीव ठेवलेला निधी आहे, त्याच्यामुळे हा निधी इतरत्र वळवता येत नाही। आणि याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण बघतो की माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांनी यातला एकही रुपया इतरत्र वळवू दिला नव्हता।
पण नंतर मात्र धनंजय मुंडेच्या कालखंडामध्ये कितीतरी रुपये हे वारकऱ्यांना देखील वाटले गेले। अर्थातच वारकऱ्यांच्या दिंडीला प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता आणि हे वारकऱ्यांना देण्यासाठी पैसा नसल्यामुळं हा निधी देखील सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरण्यात आलेला होता। सामाजिक न्याय विभागाचा निधी हा सामाजिक न्यायाच्या विकासासाठी वापरला पाहिजे, परंतु तो वापरला जात नाही, तो इतरत्र फिरवला जातो आहे। आणि म्हणून संजय शिरसाट साहेबांनी याच्यावरती नाराजी देखील व्यक्त केली होती, पण त्यांच्या नाराजीला मात्र कोणतंही उत्तर सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेलं नाही आणि अर्थमंत्र्यांनी देखील दिलेलं नाही। त्याच्यामुळे त्यांची ती नाराजीच राहून गेलेली आहे। त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मात्र आणखीनही सरकारकडून आलेलं नाही। आपल्याला हे बघितलं पाहिजे की नेमकं सामाजिक न्याय खात्याच्या बाबतीमध्ये असं का होतं आहे, इतर सगळ्या खात्याच्या बाबतीमध्ये असं होत नाही आणि इतर खात्याचा निधी देखील कुठे वळवलेला आपल्याला ऐकण्यात येत नाही। फक्त सामाजिक न्याय खात्याचाच निधी वारंवार वळवला जातो आहे। सुरुवातीला काही घोषणा होतात, त्या घोषणा देखील पेंडिंग पडतात। विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आहेत, विद्यार्थ्यांच्या फेलोशिप आहेत, ह्या देखील व्यवस्थितरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत। मागच्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती देखील आणखीन मिळालेली नाही। मागच्या 2 वर्षापासून बार्टीची फेलोशिपची जाहिरात देखील नाही आणि बार्टीने ज्या काही घोषणा केलेल्या होत्या त्या घोषणा आणखीन अंमलात देखील आलेल्या नाहीत। धनंजय मुंडेच्याही कालखंडात तेच झालं, संजय शिरसाट साहेबांच्याही कालखंडामध्ये तेच होतं आहे आणि केंद्रामध्ये देखील रामदास आठवले साहेब हे राज्यमंत्री असताना देखील तिथल्या देखील योजना बंद केल्या जात आहेत। सामाजिक न्याय विभागाला किंवा त्याच्या विभागाच्या ज्या निधी आहेत त्या निधीला सातत्याने कुठे ना कुठे कात्री लावली जाते आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजना देखील सातत्याने बंद केल्या जात आहेत, कारण तुम्ही आम्ही यावरती काहीच बोलत नाही। आपण बोललं पाहिजे, आपल्या सोशल मीडियावरती आपण लिहिलं पाहिजे, आपली नाराजी आपण व्यक्त केली पाहिजे आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं देखील मांडलं पाहिजे। आपल्या म्हणण्याला किंमत नाही असं आपल्याला जर वाटत असेल तर असं समजून घेऊ नका। आपल्या म्हणण्याला निश्चित किंमत असते, तुम्ही फक्त लिहित चला। याचा हिशोब मात्र नंतरच्या कालखंडामध्ये निवडणुकीच्या कालखंडात केला जाऊ शकतो आणि म्हणून आपण 5 वर्ष शांत बसण्यापेक्षा आपल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना सुरू राहाव्यात, आपला निधी पळवला जाऊ नये याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, कारण आपल्याला राज्यघटनेने तो अधिकार दिलेला आहे आणि आपल्या विकासासाठी ठेवलेला राखीव निधी आपल्याला मिळाला पाहिजे। हा आपला राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे। या अधिकाराला याचं उल्लंघन होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली पाहिजे। आपल्याला नेमकं या सर्वच प्रक्रियेबद्दल आणि या विद्यार्थ्यांना झालेल्या फसवणुकीबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। धनंजय मुंडे यांनी फक्त 2 लाखाची घोषणा करून या सामाजिक न्याय ज्यांना मिळायला हवा होता त्या विद्यार्थ्यांना फसवले का, आपली भूमिका नेमकी काय आहे हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।